जो क्षण गोड व्हावा तो क्षण बोंबाळवाडीकरांसाठी आलेला आहे. मेगा फायनलची मॅच दानकी विपक्ष मेसकरवाडी. सामना 30 षटकाचा असेल. सर्व हॉलिंडर आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या आणि ऐवजी सुट्टासाठी आता ऑफर लागली जाईल. कदाचित सलामीची जोडी पंकज आणि विनोद स्ट्रायकिंगला, विनोद नॉन स्ट्रायकिंगला पंकज. यावेळी चांगला चेंडू आहे, समोर ठेवला होता. एक धाव घेतली जाते पहिल्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. गोलंदाजी मार्कवर कुणाल आहे. आता स्ट्रायकिंग वरती पंकज सुपे, एक दानकी संघाचा हार्ड हिटर फलंदाज. हॉलिंडर आपण एका मॅच साठी आता चांगले सहकार्य करा. शॉटम पूल केलाय, देखना स्ट्रोक. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवून दिलाय. सीमा पार 4 धावा. मेगा फायनल 30 षटकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये दानकी विपक्ष मेसकरवाडी. कुणालचा पुढील चेंडू राहुलसाठी. यावेळेस घुटना टेकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू. पंच सांगतात कृष्णा कराड हा खराब चेंडू आहे. वाईड चेंडू आहे. अतिरिक्त धाव आहे आणि अतिरिक्त धावेने दानकी संघाची टोटल डबल अंकामध्ये 10 धावा. यावेळेस ते सर्रार चेंडू, डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. दहा धावा बनल्यास शेवटचा चेंडू शिल्लक असेल कुणालचा. स्ट्रायकिंगला असेल राहुल, नॉन स्ट्रायकिंगला विनोद. फटका फसलाय. झेलची संधी आहे. गली पॉइंटला पकडला झेल. संपवलाय राहुलचा खेळ.
रोशन असेल नॉन स्ट्राईकला, स्ट्राईक एंडला असेल विनोद आणि गोलंदाजी ट्रॅकवर फिरकीचा जादूगार कैलास बांगारी. तीन षटकाची मेगा फायनल पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळेस समोर उडवलाय, फटका जबरदस्त, चेंडू सीमा पार, 4 धावा. तब्बल धावसंख्या 14. पहिल्या चेंडूवर कैलासच्या आक्रमण करतोय विनोद, चौकार आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर राऊंड द विकेटने फिरकी गोलंदाज कैलास, फुलटॉस समोर उडवलाय, जबरदस्त फटका, अजून एक बिग हिट, षटकार, 6 धावा. कैलासच्या विरोधात जबरदस्त हमला करताना विनोदला आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज, त्याच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग विनोदची पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा कैलासचा पुढील चेंडू, यावेळेस आता मात्र जबरदस्त चेंडू, भन्नाट वेग. तीन चेंडूचा खेळ झालाय धावफलकावरती, 20 धावा. पुढे येऊन खेळलाय, फटका जबरदस्त, क्षेत्ररक्षक बनला दर्शक, चेंडू सीमा पार, 6 धावा. डगआउट मधून या फलंदाजासाठी जबरदस्त बॅटिंग विनोदची पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोर उडवलाय, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. अवघी एकच धाव आणि एका धावेने दानकी संघाची टोटल 2 गडी बाद 27. बरोबर ना? सत्तावीस धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. स्ट्रायकिंगला आता रोशन असेल, एक चौथ्या नंबरचा फलंदाज ऑन स्ट्राईकला रोशन. पुढे येऊन चांगला फटका खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, घेतली जाईल अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 28 धावा 14च्या सरासरीने. गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धार्थ आलाय तिसऱ्या षटकामध्ये. स्लोअर गतीने फेकलेला हा डॉट बॉल, चांगली सुरुवात करतोय सिद्धार्थ. स्ट्रायकरला रोशन आहे, नॉन स्ट्राईकला विनोद आहे. विनोदच्या बॅटमधून कैलासच्या विरोधात जबरदस्त फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा सिद्धार्थ, ऑन स्ट्राईकला रोशन. समोर आलाय, चांगला फटका आहे, डीप मध्ये लॉंग ऑनला कैलास क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण, अवघी सिंगल धाव आणि सिंगलने दानकी संघाची टोटल 2 गडी बाद 29 धावा. आणि आता स्ट्राईक एंडला एक स्फोटक हार्ड हिटर सलामीचा खेळाडू विनोद सुपे स्ट्राईक एंड वरती.
यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विनोदचा, परंतु स्लॉट मध्ये चेंडू भेटला नाहीये. हा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती तब्बल 29 धावा. समोर उडवलाय चांगला फटका, क्षेत्ररक्षण करा, चेंडू सीमा पार, 4 धावा. मास्टर 33 धावा धावफलकावरती. जे प्रेक्षक घर बसल्या स्टार इव्हेंट लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती जोडले असतील त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. इथे जबरदस्त स्ट्रोक, बिग हिट, षटकार, 6 धावा. नऊ चेंडू आणि 28. जबरदस्त फलंदाजी विनोदची. 39 धावा धावफलकावरती. फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 1 धाव बनले, दुसरीसाठी प्रयत्न. तब्बल 3 धावा आणि पहिला डाव संपलाय. या 3 धावेने तब्बल 42. येणारे 18 चेंडू आणि मेचकरवाडी संघाला 43 धावांचं टार्गेट. मेचकरवाडी संघासमोर टार्गेट आहे 42 बनवल्या दानकी संघाने. गोलंदाजी मार्कवर सोम, एक यंगस्टर खेळाडू दानकी संघाचा. सलामीची जोडी स्ट्रायकेलला संजू, नॉन स्ट्राईकला कैलास. 43 धावांचं टार्गेट आहे. मेगा फायनल जय श्रीराम क्रिकेट संघ बोंबळवाडी आयोजित भव्य दिव्य स्पर्धा. त्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील मेगा फायनलची मॅच. पहिला डाव संपलाय. 42 बनवल्या. 43 धावांचं टार्गेट आहे मेचकरवाडी संघासमोर. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे एंट्री फी कमी आणि बक्षीस जास्त. पहिला चेंडू सोमचा, ते सर्रार चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त शॉर्टअप लेनचा चेंडू टाकला होता सोमनं. संजू सारख्या फलंदाजाला थांबवलं गेलंय. डॉट बॉल आलाय.
गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सोम. आता मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू, भरपूर उसळी. यावेळी देखणा स्ट्रोक, गली आणि पॉइंट मधून चेंडू चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. गोलंदाजी मार्कवर एक यंगस्टर गोलंदाज सोम. दानकी संघाकडून 5 धावा बनल्या. स्ट्रायकेनला संजू. यावेळेस तेज तर्रार चेंडू, खोटी अपील रेटून बोला, आपण बेमटापासून बोला. चला रिव्ह्यू नाहीये कट साठी, लक्ष असू द्या. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पंच जर घेत असतील तर घेऊ शकता. बाहेरून कोणी बोलू नका. चला स्टंप वरून गेलाय, बॉल आहे. चला दोन्ही संघ आपण शांतता घ्या, लक्ष असू द्या. डॉट बॉल आलाय आणि धावफलकावरती अवघ्या 5 धावा. स्ट्रायकेनला संजू, नॉन स्ट्राईकला कैलास. गोलंदाजी मार्कवर सोम. यावेळी देखणा स्ट्रोक, मोठा हिट, चेंडू चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चेंडू बाकी आहे. चला स्पीडअप ठेवा, वेळ भरपूर खर्च करू नका, लक्ष असू द्या. यावेळेस पायात टाकला होता, फटका चांगला आहे, खोदून काढते डीप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण घेतले जाय. सिंगल आणि टोटल आता 10 धावा. 43चं टार्गेट आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय, 10 बनल्या. शेवटचा चेंडू शिल्लक. ऑन स्ट्राईकला कैलास. 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. समोर उडवलाय, जबरदस्त स्ट्रोक, कैलास ऑन फायर. 6 धावा.
एक राहुल शिंगाडे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. एका अनुभवी गोलंदाज षटक क्रमांक 2 स्वतः संघनायक हाताळतोय. 12 चेंडू 27 ची गरज. स्ट्रायकेनला संजू हिंदोळा. टीम मेचकरवाडी संघाचा वीरेंद्र सेवाग स्ट्रायकेनला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला कैलास आहे. 27 ची आवश्यकता आहे. पहिला चेंडू शॉट फुल सेवाग स्टाईल मध्ये चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा. मेगा फायनल जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहे त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत आहे. 20 धावा 20. 11 चेंडू 23 ची आवश्यकता. यावेळेस खराब चेंडू. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने 21 धावा धावफलकावरती. एकवीस धावा आहे स्ट्रायकेनला संजू. यावेळेस घुटना टेक आणि तिथे जबरदस्त असेल फलंदाज संजू होईल. पहिला धक्का. त्याला संजू बाद होतोय. आता वन डाऊनच्या भूमिकेत सिद्धार्थ. जबरदस्त गोलंदाजी संजूला बाद केलंय राहुलने. आणि आता वन डाऊनचा फलंदाज सिद्धार्थ. 21 धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईकला नौका फलंदाज. हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर. MS धोनी स्टाईल मध्ये षटकार. षटकाराने तब्बल मेचकरवाडी संघाची टोटल 27 धावा धावफलकावरती. 168 प्रेक्षक घरबसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. 9 चेंडू आणि 16 ची गरज. धावफलकावरती 27 स्ट्रायकेला सिद्धार्थ. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. प्रेक्षकांची आलोट गर्दी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 16 ची गरज. 8 चेंडू 16 धावा. जबरदस्त मॅच. मेगा फायनल. जशी मेगा फायनल असते तशीच मॅच शेवटच्या क्षणापर्यंत सामना पाहायला मिळेल. 8 चेंडू 16. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. खराब क्षेत्ररक्षक. चेंडू फरार. 4 धावा. या चौकाराने धावफलकावरती 31 धावा. आता येणारे 7 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावा. मेगा फायनल. जबरदस्त सामना. मेचकरवाडी विपक्ष दानकी. सात चेंडू 12.
यावेळेस जबरदस्त हिट शॉट स्क्वेअर लेगच्या बाहेर बिग हिट केलाय. पंच षटकार का 6 धावा. चॅम्पियन संघाला सूचना आहे, एक जोडी आपण नेऊ शकता. कोणताही संघ चॅम्पियन बनो, दानकी बनो, नाहीतर मेचकरवाडी. 6 चेंडू 6 ची आवश्यकता. एक जोडी फक्त चॅम्पियन संघ नेऊ शकतो, एक जोडी मात्र आयोजकांना राहील. 6 चेंडू 6 ची गरज. स्ट्रायकेला कैलास. चला स्पीडअप ठेवा. अमोल गोलंदाजी ट्रॅकवर. 6 चेंडू 6 ची गरज. पूर्णपणे दुसऱ्या षटकामध्ये काय फलंदाजी केली गेली सिद्धार्थने आणि पूर्णपणे सामना जवळ आलाय मेचकरवाडी संघाच्या बाजूने. 6 चेंडू 6 ची गरज. गोलंदाजी मार्कवर अमोल एक यंगस्टर गोलंदाज. स्ट्रायकेला एक अनुभवी फलंदाज कैलास. यावेळेस सामना फिनिश. चॅम्पियन संघ ठरतोय मेचकरवाडी. अभिनंदन अभिनंदन.